तुमच्या मुलांना सतत सर्दी खोकला होतो का? मग ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पार्ट 1 मध्ये आपण सतत होणाऱ्या सर्दी खोकल्याच्या एका महत्त्वाच्या कारणाबद्दल चर्चा केली होती आणि या व्हिडिओमधून आपण अशी नक्की कोणकोणती अजून कारणे असू शकतात की ज्यामुळे आपल्या मुलांना सतत सर्दी खोकला होतोय याचं डिस्कशन करणार आहोत। यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रिकरंट व्हायरल इन्फेक्शन, जे की क्लोज कॉन्टॅक्ट थ्रू ओल्डर सिबलिंगला जर का कफ कोल्ड असेल तर त्यांच्या थ्रू ते पसरलं जातं। लहान मुलं, खास करून इन्फंट म्हणजेच 1 वर्षाआतली बाळं ही जास्त लवकर फ्लू कॅच करतात, कारण इमॅच्युअर इम्युन सिस्टीम, फुल्ली वॅक्सिनेटेड नसणे, रिकरंट ओल्डर सिबलिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये येणे की ज्यांना कफ कोल्ड फीवर आहे, काही बाळांमध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग नसणे, या कारणांमुळे त्यांना व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त होतात। त्यासोबतच एखाद्या व्हायरल इन्फेक्शन मधून रिकव्हर होता होता ते समजा पुन्हा एकदा दुसऱ्या व्हायरसच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते पुन्हा एकदा आजारी पडतात आणि हे 1 वर्षाखालील बाळांमध्ये जास्त प्रमाणात दिसते। यासोबतच दुसरं कारण म्हणजे पोस्ट इन्फ्लुएन्झा एअरवे सेन्सिटिव्हिटी। आफ्टर इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन एअरवे रिमेन इन्फ्लेम्ड अँड सेन्सिटिव्ह फॉर अबाउट वीक्स, आणि त्यामुळे जरी फीवर सेटल झालं तरी पण कफ आणि कोल्ड हे परसिस्टंटली 3 ते 4 वीक्स पर्यंत देखील दिसू शकतं। आफ्टर दॅट माइल्ड व्हायरल एक्सपोजर ऑल्सो ट्रिगर न्यू कफ अँड कोल्ड एपिसोड्स, आणि त्यामुळेच लहान मुलांमध्ये बॅक टू बॅक कफ अँड कोल्डचे एपिसोड्स दिसू शकतात, ज्यामुळे आई वडिलांना वाटतं की आमच्या बाळाला सतत सर्दी खोकला राहतोय। यातलं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजेच ॲलर्जीज। यामध्ये स्मोक, डस्ट, पोलर, घरातील धूळ, गादी किंवा उशांचे कवर यांच्यामध्ये न दिसणारी धूळ किंवा स्टफ टॉईज यांच्यावर छोटे छोटे असणारे धुळीचे कण, पाळीव प्राण्यांची केस, अगरबत्तीचा धूर, मॉस्किटो कॉईल या सगळ्याचा समावेश याच्यामध्ये होऊ शकतो। यामध्ये सतत नाक वाहत राहणं, सतत कोरडा खोकला येणं, वारंवार शिंका येणं, ॲलर्जिक वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जास्त त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात। तिसरं कारण म्हणजे अस्थमा किंवा बालदमा। यामध्ये विजिंग टेंडन्सीज असणे, रात्रीच्या वेळी जास्त खोकला वाढणे, धावल्यानंतर, हसल्यानंतर खोकला जास्त वाढणे ही लक्षणे दिसू शकतात। चौथं कारण म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण न करणे। काही वेळा मुलांना बरं वाटलं म्हणून किंवा औषध संपलं म्हणून काही पॅरेंट्स अँटीबायोटिकचा कोर्स हा पूर्ण न करता मध्येच स्टॉप करतात आणि यामुळेच रिकरंट इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस हे वाढतात किंवा त्याच अँटीबायोटिक बद्दलचा रेझिस्टन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकतो। त्यामुळेच एखादं इन्फेक्शन हे पूर्णपणे बरं न होता त्याचा पुन्हा पुन्हा रिलॅप्स होत राहतो। चौथं कारण म्हणजेच एन्व्हायरमेंटल चेंजेस। याच्यामध्ये हवामानातील बदल किंवा ऋतुसंधी याच्या वेळेला कफ कोल्डचे एपिसोड्स हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात। हे आहेत लो इम्युनिटी, ॲलर्जी आणि लाईफस्टाईल रिलेटेड कॉजेस। पार्ट 3 मध्ये आपण बघूया की लहान मुलांच्या या सततच्या सर्दी खोकल्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो, यावर काय काय घरगुती उपाय करू शकतो, इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो।